महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यात पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा काही प्रभाग 4 सदस्यांचे आहेत तर एक प्रभाग 5 सदस्य आहे। मतदान करताना मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून या ठिकाणी प्रबोधन केलं जातंय। जी सगळी प्रक्रिया आहे ते समजून देखील आपल्याला या ठिकाणी ते सांगणार आहेत आणि एक डेमो सुद्धा करून दाखवणार आहेत। आणि त्यासाठी आपल्या सोबत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे सर आहेत। सर, काही प्रभाग 4 चे आहेत आणि काही 5 चे आहेत। किती एकूण प्रभाग आहेत आणि कशी ही प्रक्रिया असणार आहेत समजून सांगा सर। पुणे महानगरपालिकेच्या यंदा 2026 मध्ये होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभागामधून आपल्याला 165 सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि या 41 प्रभागांपैकी 40 प्रभाग हे 4 सदस्यीय प्रभाग आहेत आणि एक प्रभाग क्रमांक 38 या ठिकाणाहून 5 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत। सर, आम्हाला ही प्रक्रिया कशी असणार आहे? कारण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदार आतमध्ये येईल, आतमध्ये येल्यानंतर 4 जेव्हा त्यांना मतदान करायची ती प्रक्रिया या ठिकाणी ईव्हीएम मशीन देखील आहे। तुम्ही आम्हाला डेमो करून दाखवताल सर प्लीज? हो, या ठिकाणी केंद्राध्यक्षांकडून बॅलेट सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी हा हिरवा दिवा लागलेला असेल। या हिरव्या दिव्या लागलेला आहे। त्यानंतर केंद्रामध्ये मतदान कक्षामध्ये जाऊन मतदारांनी पांढरी मतपत्रिका आहे ती अ जागेचे उमेदवार आणि नोटा, जी गुलाबी मतपत्रिका आहे ती ब जागेचे उमेदवार आणि शेवटचे नोटा उमेदवार, क जागेची मतपत्रिका आहे ही पिवळी मतपत्रिका आणि नोटा, आणि ड जागेची मतपत्रिका ही या ड जागेसाठीचे उमेदवार आणि नोटा। अशा पद्धतीने मतपत्रिकांची आखणी असणार आहे। त्यामध्ये काही ठिकाणी 2 मशीन असतील, काही ठिकाणी 3 असतील, काही ठिकाणी 4 बॅलेट युनिट्स असणार आहेत। यामध्ये मतपत्रिका केंद्राध्यक्षांनी सोडल्यानंतर आपण मत नोंदवण्यासाठी प्रत्येक रंगाची जी मतपत्रिका आहे त्यापैकी एक उमेदवाराला आपल्या पसंतीच्या एका उमेदवाराला मत आपल्याला द्यायचं आहे। ते मत नोंदवत असताना 4ही उमेदवारांना मत नोंदवल्यानंतरच बीप येणार आहे। या ठिकाणी हे डमी मतपत्रिका आपण इथं दाखवलेली आहे। त्यामध्ये आपण आता मत देऊन प्रत्यक्ष कशा पद्धतीने आपल्याला मत नोंदवता येईल त्याची एक चाचणी आपण या ठिकाणी घेत आहोत। हे अ जागेच्या उमेदवाराला मत दिले, त्यानंतर तिथे लाल लाईट लागलेला आहे। हा ब जागेच्या उमेदवाराला इथं मत दिलं, त्यामध्ये हा लाल लाईट लागलेला आहे। म्हणजे नंतर दुसरं मतदान झालेलं आहे। हा क जागेच्या उमेदवारासाठी मतदान देत असताना या ठिकाणी मतदान दिलं तर हा लाल लाईट लागलेला आहे। बरोबर, आणि मतदान झाले आता आपले। आणि हे ड जागेचा म्हणजे या प्रभागासाठीच्या 4थ्या उमेदवाराला मत दिल्यानंतर बीप हा आवाज येऊन सगळी 4ही मते मशीन मध्ये नोंदवली जातील। 4थ्या उमेदवाराला आपण इथं मत देतोय। अर्थात या ठिकाणी बीपचा आवाज आलेला आहे आणि त्यानंतरच मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मतदान केंद्रावर आल्यानंतर जसं सरांनी सांगितलं इथं विभागणी केलेली आहे रंगानुसार। पांढऱ्या रंगाचा असेल, पिवळ्या रंगाचा असेल, पिंक असेल, किंबहुना हा निळ्या रंगाचा जो या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्शन्स केलेले आहेत त्यानुसार 4 मतदान या ठिकाणी केल्यानंतर बीप आलं। आणि अर्थात पुण्यामध्ये जे 41 प्रभाग आहेत त्यातील 40 प्रभाग म्हणजे अर्थात त्या ठिकाणी 4 सदस्य प्रभाग आहेत आणि 5 सदस्य म्हणजे 5 जो सदस्य एक प्रभाग आहे। त्या ठिकाणी ही प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजून सांगणार आहात। कारण बऱ्याच लोकांसमोर प्रश्न आहे की मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने मतदान करायचं आहे। तर अक्षरशः ही सोपी पद्धत आहे, खूप चांगली पद्धत या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। सर, हा आता 5 सदस्यांसाठी अर्थात आपल्याकडे एक प्रभाग असा सुद्धा आहे जिथं 5 सदस्य आहेत, ती प्रक्रिया समजून सांगा सर। प्रभाग क्रमांक 38 मध्ये आपल्याला एकूण 5 जागांवर अ, ब, क, ड आणि ई अशा 5 जागांवर 5 सदस्य निवडून द्यायचे आहेत। प्रशासनाकडून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज इथं एबीपी माझाच्या सौजन्यानं या ठिकाणी हे प्रात्यक्षिक आपण डमी मतपत्रिकेवर घेत आहोत। सर, आम्हाला हे समजून सांगा की कशी प्रक्रिया असणार आहे। आपल्याला अ जागेला जो रंग आहे मतपत्रिकेचा तो पांढरा रंग असणार आहे।
ब जागेसाठीचा जो रंग आहे तो गुलाबी रंगाचं मतपत्रिका असेल. क जागेसाठीची मतपत्रिका असेल ती पिवळ्या रंगाची असेल. ड जागेसाठीची मतपत्रिका असेल ती निळ्या रंगाची असेल. आणि ई जागेसाठी म्हणजे 5वं जे आपल्याला मत द्यायचं आहे ती मतपत्रिका असेल ती फिक्या हिरव्या रंगाची मतपत्रिका असेल. तर आपण ज्यावेळेस तिकडून केंद्राध्यक्षांनी बॅलेट सोडलेलं असतं त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण मतदार कक्षात येतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला अ जागेसाठी मतदान करायचंय ते आपण आता करून घेऊया. तत्पूर्वी ज्यावेळेस तिकडून बॅलेट सोडलेलं असतं त्यावेळेस तिन्ही बॅलेट युनिटवर हिरव्या रंगाची लाईट लागलेली आहे आणि आपण ऍक्च्युली मतदान देऊन ही प्रक्रिया चालू करूया. आम्हाला एकदा करून दाखवा सर. हा, पहिलं अ जागेसाठी आहे ते आपण मतदान केलेलं आहे. इथं आपल्याला लाल रंगाचा जो ॲरो आहे तो दिसत आहे. म्हणजे आपले जो कुणी मतदार पसंतीचा उमेदवार आहे त्याच्या समोर आपण बटन दाबायचं. बटन दाबलेलं आहे. त्यानंतर आता ब जागेसाठी आपण मतदान करूया. गुलाबी रंग. गुलाबी रंगासाठी. क जागेसाठी मतदान करूया. क जागेसाठी मतपत्रिका ही पिवळ्या रंगाची आहे. त्यानंतर आपण ड जागेसाठी मतदान करू. चौथं मतदान आता झालेलं आहे आणि आता शेवटचं 5वं मतदान हे फिक्कट हिरव्या रंगाची मतपत्रिका आहे. आपण आता हे 5 मतदान झाल्यानंतर बीपचा आवाज आला याचा अर्थ ही पूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजे 5 आपली मतं ही कंट्रोल युनिटमध्ये. अर्थात जोपर्यंत बीप येत नाही तोपर्यंत हे मत गृहीत धरलं जाणार नाही, होणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाहीये ती. अर्थात जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेचे प्रशासनाकडून ही तयारी करण्यात आलेली आहे आणि जो डेमो या ठिकाणी ते दाखवत आहेत, अर्थात काही प्रभाग जवळपास 40 असे प्रभाग आहेत जिथं 4 सदस्य आहेत आणि एक प्रभाग असा आहे 38 नंबरचा जिथं 5 उमेदवार रिंगणात असणार आहे. आणि अशा पद्धतीने ही मतदान प्रक्रिया आहे. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी जाऊन मतदान केंद्रावर मतदान करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावं यासाठी अशा पद्धतीने प्रबोधन केलं जात आहे आणि ही सोपी प्रक्रिया या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्याला समजून सांगितलेली आहे. त्यामुळं आपण सुद्धा आवाहन करूयात जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.